सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मब्रह्मानन्दमीश्वरानन्दवल्लभं कैलासरानं शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाता भ्रुकुटीजडाळी कारुण्यसिन्धु भवदुःखहारी तुझविन शंभो मज कोणतारी नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा जननी देवांची शिवभोळा चक्रवर्ती त्यांचे पाय माझे चित्ते प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त घेतलेला अभंग वारकरी संप्रदायामध्ये ज्यांना शांती ब्रह्म म्हणून ओळखले जातं भागवत धर्माची ध्वजा ज्यांनी अखंड चालवली भागवत संप्रदायाची परंपरा त्यांनी अखंड चालवली आणि शांती ब्रह्म म्हणून स्वतःचं नाव जगामध्ये अजरामर झालं असे पैठण निवासी एकनाथ महाराजांचा अभंग आहे आणि या अभंगाच्या माध्यमातून नाथ बाबांनी भगवान भोलेनाथांचं यथार्थ असं वर्णन केलेलं आहे विठ्ठल विठ्ठल पवित्र असा दिवस आहे महाशिवरात्रीचा पर्व आहे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा महाशिवरात्रीच्या पर्वाला फार मोठी मान्यता दिलेली आहे जरी वारकरी संप्रदाय हा वैष्णव संप्रदाय असला वैष्णव पंथातला एक संप्रदायाचा एक मार्ग म्हणून वारकरी संप्रदायाचं अनन्यसाधारण महत्व आहे आणि वारकरी संप्रदाय हा वैष्णव पूजक आहे भगवान विष्णूंचे जे काही अवतार झाले किंवा कृष्ण अवतार म्हणा किंवा पांडुरंग अवताराचं समर्थन करणारा आणि त्याच देवतेची पूजा करणारा हा वारकरी संप्रदाय वैष्णव संप्रदाय म्हणून आपण ओळखतो वारकरी संप्रदायाच्या संतांनी दुसऱ्या शैव संप्रदायातल्या उपास्य देवतेचं म्हणजे भगवान शंकराचं वर्णन करणं हे कितपत योग्य आहे याचाही विचार आपण करू विठ्ठल भगवान महादेवाचा दिवस आहे आजच्या दिवसाला 2-3 प्रकारचं महत्व आहे भगवान महाशिवरात्रीच्या कथा ज्या वेळेला मी बघितल्या त्यावेळेला 4-5 प्रकारच्या कथा मला मिळाल्या त्यामध्ये 2 प्रकारच्या कथा सगळ्यांना माहिती आहे आणि तिसरं एक कथा म्हणजे भगवान भोलेनाथांचं आणि आई मा पार्वतीचं आज वेडिंग अॅनिव्हर्सरी कळलं असेल तुम्हाला वेडिंग अॅनिव्हर्सरी कळलं कोणाकोणाला कळलं ज्यांना कळलं त्यांना कळलं नाही कळलं ते गुगलवर सर्च करा आजच्या भाषेत त्याला अॅनिव्हर्सरी म्हणतात जुन्या काळाच्या ह्याच्यामध्ये लग्नाचा वाढदिवस लग्नाचा वाढदिवस तो कसा वाढते हे काही माहित नाही पण नाव फार सुंदर दिले लग्नाचा वाढदिवस ते आपल्या काळामध्ये त्याला वेडिंग अॅनिव्हर्सरी म्हणून दर्शन करत असताना भगवान शंकराला हॅपी वेडिंग अॅनिव्हर्सरी म्हणून चला विठ्ठल आजच्या दिवशी मा पार्वती आणि भगवान
भगवान शंकराचा विवाह सोहळा सुद्धा फार सुंदर थाटामाटामध्ये साजरा झाला आणि म्हणून शैव संप्रदायातले लोक महाशिवरात्रीला जास्त म्हणतात विठ्ठल. भगवान शंकराची उपासना प्रत्येकाने करायला पाहिजे आणि आपल्या वारकऱ्यांनी तर जास्त करायला पाहिजे. कारण आपलं जर आद्य गुरु कोण असेल तर आदिनाथ गुरु सकाळी सिद्धार्थ मुख्य शिष्य आदिनाथ म्हणजे भगवान शंकर आपले गुरु आहे महाराज. आणि त्याच्यापेक्षा सांगतो भगवान शंकर हे पहिले वारकरी आहे. पहिली जर वारी कोणी केली असेल तर भगवान शंकरांनी केली. भगवान आणि त्याचे वर्णन आहे महाराज, त्याचं वर्णन आहे. तुम्ही पहा वारीचे दिवस सुरू झाले, वारीचे दिवस सुरू झाले. भगवान शंकर आता वारीसाठी निघाले. वारीसाठी निघाल्यानंतर लगेच महापार्वती आल्या. कुठे निघाले? कुठे निघाला? पण वारीला एकटं कसं जाणार? वारीला एकटं जायचं नसतं, मग बायकोला सोबत न्यायचं असतं. जिथेही जायचं तिथे जिथे जातो तिथे तुम्हाला जिथेही जायचं तिथे बायकोला सोबत न्यायचं रीत आहे. भगवान शंकर म्हणाले फिरायला नाही चाललं, गार्डन मध्ये फिरायला नाही चाललं. अनंत काकाच्या दुकानाच्या बाजूने तर तिकडे एक मार्ग जातो, ते तिकडं मी गेलो नाही पण काकाच म्हणे इकडून असा मार्ग तलावावर जाते, तिकडे फिरायला चाललो नाही. मग अरे पायीला चाललो, पायी जाणार आहे म्हणे. आई म्हणाले मग जिथे शंभू तेथे जिथे तुम्ही तिथे ठीक आहे चला. निघाले दोघं निघाले. सकाळच्या वेळेला निघाले तर बायकोचा स्वभाव आहे, बायांचा स्वभाव. सोबत मग चिवडाही घेतला, लाडू घेतले, अजून जे काय घ्यायचं त्याला वेळ लागला. त्या खडखड 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 मध्ये गणपती बाप्पा उठले. गणपती बाप्पाने विचारलं कुठे निघाले दोघं कुठे निघाले? म्हणे वारीला. मग मी पण येणार. अरे पण तिथे आम्ही पायी जाणार. म्हणे तुम्ही जिथे जा जसे जा तसं मी सुद्धा तुमच्या मागोमागे येतो. भगवान गणपती सोबत. आता हे तिघच असे दाराच्या बाहेर निघाले. दारामध्ये कोण होतो? नंदी बाबा. नंदी बाबा ते म्हणाले परत ज्यावेळेला एकटं फिरतात त्यावेळेला मी दिसतो. आज फॅमिली आहे तर फोर व्हीलर दिसत नाही. आज फॅमिली सोबत आहे त्यावेळेला मी तुमचं वाहन दिसत नाही का? नाही तर मला तर तुम्ही सोबत कुठे घेऊन जाता? अरे म्हणे नंद्या मी वारीला चाललोय पंढरपूरला. म्हणे मी येणार ना सोबत, तुम्ही तिथे तिथे मी. म्हणजे 4 जण निघाले महाराज आणि भगवंताचा गजर करत 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 पंढरपूरला आले. पंढरीचा तो महिमा बघितला आणि ती गर्दी बघितली आणि पार्वती आई म्हणाले एवढ्या गर्दीत तुम्ही काही येत नाही बाबा. म्हणून पार्वती मातेला बसवलं कुठे? रेल्वे स्टेशन जवळ विष्णुपद तीर्थाच्या जवळ. तिथे पार्वती मातेचं मंदिर. तुम्ही कधी गेलं तिथे पार्वती मातेचं मंदिर अजून तिथे बसवलं. ती अजूनही तिथेच वाट पाहत. मग आता कोण राहिलं सोबत? बोलत चला. मी काही नवीन नाही तुमच्यासाठी, फक्त मागच्याच वर्षी एक गॅप पडली, बाकी वार्षिक सुरूच आहे. गणपती बाप्पा, भगवान शंकर आणि नंदी बाबा तिघं घुसले. वाळवंटामध्ये आले. चंद्रभागेची आंघोळ झाली महाराज. चंद्रभागे स्नान विधितो हरिकथा हा आपला पंढरीचा नियम आहे. आणि भगवान भोलेनाथ, भगवान गणपती बाप्पा आणि नंदी भगवान तिघही जणांनी पण चंद्रभागेचा आंघोळ केली आणि पुंडलिकाच्या दर्शनाला वारीमध्ये लागले. भगवान शंकराच्या रूपामध्ये नव्हते. बस पौटी रुंडमाळा हाती गडचर्म व्याघ्रांबर खट्टी शोभे वासुक्या या रूपामध्ये नव्हते. ते वारकऱ्याच्या वेशामध्ये होते. आणि मग बाकीचे वारकरी बोलले ओ बाबा, ओ वारकरी बाबा, इथे माणसाला उभं राहायला जागा नाही, इथं नंदी कशाला घुसवला? नंदी कुठे घुसवला? बसवा म्हणे इथंच. त्या नंद्याला पुंडलिकाच्या समोर बसवलं. तो अजूनही तिथे. तुम्ही जाऊन पहा, अजूनही तिथेच आहे, उठला नाहीये. आता कोण राहिलं? कोण राहिलं? बाप्पा, ते बाप्पाचे पप्पा दोघच राहिले. दर्शन करत करत पुंडलिकाचं दर्शन झालं.
पुन्हा रागेत लागले. आता गणपती काही कमी नव्हते महाराज, माझ्यासारखे होते. मोठ्या पोटाचे. आणि ते जसे दरबारात त्या महाद्वारामध्ये गेले, गर्दे दाटले, गणपती बाप्पा दबले आणि ओरडले, बाप्पा बाबा दबलो. भगवान शंकर म्हणे, दबू नको, एक काम कर, तू इथंच बस. गणपती बाप्पाला तिथेच बसवलं. अजूनही महाद्वारामध्ये गणपती बाप्पा तशाच बसले. आणि आता कोण राहिले? फक्त महादेव भगवान शंकर. आणि भगवान शंकर म्हणाले, उपाध्या गेल्या, आता फक्त तू आणि मी. देवा तू भक्त, मी भक्त, तू देव. संपला विषय, आता कोणीच नव्हतं. आणि मग भगवान शंकर हळू पांडुरंगासमोर उभे राहिले. पांडुरंगासमोर उभे राहिल्यानंतर भगवंताला इतका आनंद झाला, पांडुरंगाला इतका आनंद झाला. पांडुरंगाला वाटलं की अरे माझा मित्र आलेला आहे, माझा भक्त आलेला आहे, भगवान शंकर आलेले आहे, माझे उपास्य आलेले आहे. आणि महाराज भगवान पांडुरंग खाली उतरले आणि आनंदाच्या भरामध्ये भगवान शंकराला उचललं आणि डोक्यावर बसवलं. अजूनही भगवान शंकर डोक्यावरच बसले. कोणाच्या? पांडुरंगाच्या. ही कोण आहे महाराज? विठ्ठल. भगवान शंकर हे आद्य आपले वारकरी. आणि तसा जर विचार केला तर दोघेही देव एकामेकाचं भजन करतात. प्रमाण आहे महाराज, भजन करी महादेव, भजन करी महादेव, उपासना करण्यासाठी आजचा दिवस हा पवित्र मानलेला आहे. आणि भगवान शंकराची उपासना करण्याकरिता जास्त अवडंबर लागत नाही. एक लक्षात घ्या, भगवान शंकराची पूजा ही कोणीही करू शकते, त्याला बंधन नाही. भगवान शंकराची पूजा करण्याकरिता जास्त अवडंबर लागत नाही. षोडशोपचारे, अष्टोपचारे आणि सातोपचारे आणि पंचोपचारे काय देवाला लागत नाही. भगवंताला काहीच लागत नाही. नामदेवरायांनी इतकं सुंदर वर्णन केलंय की देवाला, भगवान शंकराला जर तुम्हाला प्रसन्न करायचं असेल तर एक पसार पाणी, एक बिल्व देणं साधन केवळ. शंकराच्या पूजेला काही जास्त लागत नाही. एक पसा पाणी, एक बिल्वदळ. हे कधी सांगितलंय नामदेवरायांनी? कधी सांगितलंय? 12व्या शतकामध्ये. त्याचंच वर्णन आजच्या काळामध्ये लोकांनी केलंय. कोणतं? एक लोटा जल. पुढे काय? एक लोटा जल. हे इकडे जास्त कमी आहे, हे इकडे जास्त आहे. सारी समस्या का? हो. आमच्या घराजवळ पडकस शिव मंदिर आहे. जिथे राहतो नागपूरला पडकस शिव मंदिर आहे. खूप कमी लोक तिथे भगवान शंकराच्या पूजेला यायचे. जेव्हापासून योग पसापा हे एक लोटा जल सारे समस्या का हल आलं. रामू काकाला माहिती आहे, कारण कोरोनामध्ये रामू काका तिथे होते काही वर्ष. काही पिरामिड सिटी आलं तुमच्या लक्षात. त्याच्याच बाजूला ते मंदिर आहे. पडकस मंदिर होतं मला, पडकस होतं. जोपासून आलं ते एक लोटा जल सारे समस्या का हल. नालीच निघाली पाण्याची तिथे. हो.
जो तो येते ते टाकते. पण एक चांगलं झालं ना, एक चांगलं कधी कधी त्याच्यातूनही चांगलं झालं. कुठलं का ते मंदिर पण कसं होतं, आता ते भव्य मंदिर झालं. हे त्यांचीच कृपा. विठ्ठल भगवान शंकराच्या पूजेकरिता जास्त अवडंबर लागत नाही. एक लोटा जरी दिलं आणि त्याच्यावर नाही का, म्हणून तर म्हटलं जातं आवड तुला बेलाच्या हे पुढं काय नाही आठवत का, हे भोळ्या शंकरा आवड तुला जास्त लागतच नाही. भगवान शंकर जास्त काहीच लागत नाही. भगवान शंकर थोड्याशा, त्यांचं नावच आशुतोष आहे. आशुतोष या शब्दाचे दोन अर्थ सांगण्यात आले. एक अर्थ आहे आशुतोष या शब्दाचा एक अर्थ होतो ज्ञान चक्रवर्ती. आशुतोष या शब्दाचा एक अर्थ होतो ज्ञान चक्रवर्ती आणि आशुतोष या शब्दाचा अर्थ होतो अगदी थोडक्याने प्रसन्न होणार. आशुतोष, तोष या शब्दाचा अर्थ होतो प्रसन्न आणि आशु म्हणजे अगदी थोडक्यात, अगदी थोडक्याने प्रसन्न होणारा तो भगवान शंकर. विठ्ठल आजच्या दिवसाचा महिमा असा आहे, हो दिवसभर उपवास करायचा असतो. हो म्हणून काही काही लोक म्हणतात आम्ही बाकीच्या एकादशा करत नाही, एकादशा करत नाही. प्रमोद काका एकादशा एकादशी कुठून आणली? एकादशा ठीक आहे, पण आम्ही 3 मोठ्या एकादशा करतो. 3 मोठ्या कोणत्या? कार्तिक, आरतीश्री याला एकादशी. काही हरकत नाही, पण उपवास करायला पाहिजे. उपवासाच्या निमित्ताने भरपूर खाऊ नये नाही का, उपवासाच्या निमित्ताने अगदी मोजकं खायला पाहिजे. मिताहार म्हटलाय महाराज. उपवासाच्या शब्दाचा अर्थ असा की काहीही खाऊ नये. उपवास काही अंश नसायला पाहिजे, काहीच नाही. पण जर काही पोटात, आता काही लोकांना हे आहे, शुगर आहे, अजून काही असेल तर मग थोडं खावं. पण नाही, उपवासाच्या निमित्तानं साबुदाण्याची खिचडी, राजगिराचे लाडू, वरण भात भाजी पोळी राहत नाही, पण वरण भात भाजी पोळीचे सारे प्रकार राहतील महाराज. आलूची भाजी, भगराचा यब्बा, भगराचा भात, आमटी खायची, शेंगदाण्याची आमटी आणि पोळी कशाची? शेंगदाण्याच्या. वरण भात भाजी पोळी आलाच नाही का, उपवासाच्या निमित्तानं आणलो, घेऊन द्या, हरकत नाही. उपवास करायला पाहिजे, पण उपवासाच्या निमित्ताने भगवंताचं नाम चिंतन व्हायला पाहिजे, हे महत्वाचं आहे. भगवंताचं चिंतन व्हायला पाहिजे, ते नाम चिंतन व्हायला पाहिजे, उपवास व्हायला पाहिजे आणि रात्रीचं जागरण व्हायला पाहिजे आणि ते जागरण करून मग दुसऱ्या दिवशी त्याचं पारणं सोडायला पाहिजे. विठ्ठल अशी जो भक्ती करतो किंवा अशा प्रकारचं महाशिवरात्रीचं व्रतार्चन करतो त्याला भगवान शंकराच्या कैलाश धामाची प्राप्ती होते, अशी कथा पुराणामध्ये आढळतं. ही कथा आहे, 2-3 कथा आहे. माझ्या वाचण्यामध्ये आणि माझ्या ऐकण्याची कथा गेली आहे, ते तुम्हाला अगदी थोडक्यात सांगतो. अगदी थोडक्यात 2-3 कथा आहेत महाराज भगवान शंकराच्या निमित्ताने आणि भगवान शंकराच्या व्रताच्या निमित्ताने. भूतसेन नावाचा गंधर्व, प्रसिद्ध गंधर्व होता, पण त्याला स्वतःचा गाण्याचा अभिमान होता, फार मोठा अभिमान होता. आजकालच्या काळामध्ये कला एवढीच राहते, कला एवढीच राहते, एवढीच, पण त्याचा भोबाटा एवढा, हो त्याचा धोतर पहा, त्याच्या बंगाल्या साध्या राहतात नाही. धर्मेंद्र भाऊ लेनिनच्याच राहते नाही का, टोप्या टोप्या राहते महाराज. त्या टोप्याच्या टोकानं लिंबू कापून घ्या, टोकदार टोपी. घडी तर अशी राहते, अशी नागमोडीची घडी, उडत सुद्धा नाही. आणि जे खरे कलाकार राहतात ना, कला ही बाह्यांगाने ओळखल्या जाते, कला ही अंतरंगातून ओळखल्या जाते. लक्षात घ्या विठ्ठल. स्वतःच्या गाण्याचा भूतसेन गंधर्वाला फार मोठा अभिमान झालेला होता. त्याच्या त्या अभिमानाला जागून आणि त्याच्या त्या अभिमान न सहन होऊन ब्रह्मदेवाने त्याला शाप दिला की तू किराट योनीमध्ये, व्याधाच्या योनीमध्ये तुला जन्माला जावं लागेल. शाप दिला.
पृथ्वीतला त्याला शाप मिळालेला आहे. पृथ्वीतला तर व्याधाच्या रूपामध्ये अवतीर्ण झाला. व्याध शिकारी रोज शिकार करण्याकरता जायचा महाराज. शिकार झाली की घरी येऊन त्याला विकायचं किंवा त्याच्यावर त्याचं संमार्जन करायचं, त्याचं पोट निवेदन करायचं महाराज. एक दिवस महाशिवरात्रीचा दिवस. आणि महाशिवरात्रीच्या दिवशी त्याला माहित नाही ते महाशिवरात्री आहे काय, त्याला काहीच माहित नव्हतं. तो जंगलामध्ये गेला. त्या दिवशी त्याला कुठल्याही प्रकारची शिकार मिळालेली आणि कुठल्याही प्रकारची शिकार न मिळाल्यामुळे तो एका सरोवराच्या काठावर एका झाडावर जाऊन बसला. ज्या झाडावर जाऊन बसला ते झाड बेलाचं होतं. त्या बेलाच्या झाडाच्या खाली पायथ्याला एक छोटस भगवान शंकराची पिंड होती. दिवसभर जंगलामध्ये फिरल्यामुळे अन्न आणि पाणी त्याच्या पोटात गेलं नाही. अनायास त्याला उपवास घडलेला आहे. संध्याकाळच्या वेळेला त्या झाडावर बसला आणि एकटा काय करणार नाही का, बोर झाला महाराज. काय करणार, एकही श्वाप त्याचा सरोवरावर आले नाही. पण एक पान टोळ्याचा खाली टाकायचा, एक पान टोळ्याचा खाली टाकायचा. माणसं खाली बसल्यावर साधे बसत नाही हो. कीर्तनात जरी बसलं, कीर्तन आवडलं तर ठीक आहे, नाही आवडलं तर सतरंतीच्या दोऱ्याच काढते. सतरंतीच्या दोऱ्याच काढते. सतरंतीच्या दोऱ्या नाही आवडलेलं तर काय करा. तो आता काय करतो, भगवान त्या झाडाचं पान तोडायचं आणि खाली टाकायचं. त्याला माहितच नाही खाली भगवान शंकराची पिंड आहे. उपवासही घडला, अनायास उपवास घडला. कारण पाणीही पोटात नाही आणि काहीच पोटात नाही, फळही पोटात नाही. उपवास घडला आणि भगवान शंकराच्या अंगावर अनायास बेलाचं हजारो पानं त्या भगवान शंकर